other constituencies that were offered to you. Can you tell us which ones were and why you were not interested in them? I'll answer her first. I'm not here to just win any position or any post. I am fighting for some values which I believe in. I'm fighting for Panji. Let people of Panji decide. So it's not about me getting some post or fighting or just becoming MLA or whichever easy option or close. I cannot negotiate with my party. I will never do that. But I am standing with some of the values which I have grown up with. Can you tell us which of those constituencies were the No, other? that is for the party to tell. They had given me 2 options, but I am not working on anything for me. I had given many options from various sources, as you know, but I don't have that liberty. As far as political party is concerned, only platform available to me is the BJP. The other platform is the independent, my own platform, which I have to do, unfortunately, in these circumstances for the values I believe in. पण फाल्या समाज बीजेपी तुम्ही इंडिपेंडंट तुम्ही जिखोनी फाल्या समाज बीजेपी तुमचो तेको द्या तुम्ही सपोर्ट ते हांव सगळ्या गोंयच्या लोकां फुडें रायट टायमार दवरतलो. दिस इज नॉट द Do you welcome फोरम. support which has been given by various other political parties to you? Any support required to fight against the type of candidate I have. I don't have to mention the list. The Chief Minister himself has told to people of Panjim during the by-poll when he was a Congress candidate what are his all the track record, rap sheet he has. So for that, any support is always welcome. Contact on Sanjay Raut and Sanjay Raut. No, Magana, I have made it clear. I am fighting for the values. I am taking a very high risk. It is a very difficult choice for me. I am doing it for the people of Panjim, people of Goa. My political जी खूप जणांनी चिंता व्यक्त केली की राजकीय भवितव्य त्याची चिंता कोणी करू नये. ते गोव्याची जनता करणार. मला गोव्याची चिंता आहे. आता ते म्हणतात की संघटन शरण पर्रिकर कायम राहिलेले होते आणि उत्पल पर्रिकरांनी तेच करावं. मग पक्ष त्यांची काळजी. गेल्या वेळी पण जेव्हा संघटनने माझी कॅन्डिडेचर लोकांचा सपोर्ट आणि कार्यकर्त्यांचा सपोर्ट असताना पण काही विशिष्ट कारणांमुळे रिजेक्ट केला, जे इकडच्या लोकांना माहीत आहे, लोकल लोकांना सर्कमस्टन्सेस माहीत आहे, तेव्हा पण मी पार्टीचंच ऐकलं होतं. आता कुठेतरी ते पर्रिकरांच्या पार्टीतले डिसिजन असे वाटत नाही. म्हणून मला हे शेवटी कधीतरी लोकांकरता थांबावं लागतं अँड आय एम डुईंग दॅट. थँक्यू. उत्पल सर, एक मराठीत जाणून घ्यायचं होतं की तुम्ही अपक्ष निवडणूक लढणार आहात का आणि नेमकी त्यामागची तुमची भूमिका काय आहे? नाही, मी अपक्ष निवडणूक लढतोय आणि माय पॉलिटिकल करिअर जे आहे मी ते पणजीच्या लोकांच्या हातात ठेवलंय. तो मला अधिकार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की त्यांना विनिंग सीट आम्ही देत आहोत. फक्त 5 वर्षांनी त्यांना पणजीमधून संधी मिळू शकते. मी कुठच्याही पद किंवा पोस्ट करता हे करत नाही. हे माझ्या व्हॅल्यूज करता मी करतोय. याच्यात एक कठीण हे असणार आहे, युद्ध असणार आहे. याचा निकाल मला आय एम फायटिंग अलोन. सो ते असताना पण आय एम डुईंग इट. आय एम नॉट डुईंग इट फॉर सम पोस्ट ऑर समथिंग किंवा मला काय नंतर मिळणार किंवा आता मिळणार. पणजीचे लोक माझ्या वडिलांबरोबर थांबलेले 30 वर्ष ही पार्टी लहानातून मोठी करताना आणि त्यांच्याकरता आय ओ इट टू दॅम टू गिव्ह देम अ गुड ऑनेस्ट इंटिग्रिटी असलेला एज्युकेटेड चॉईस. आय हॅव लेफ्ट विथ नो अदर चॉईस. सो दिस इज माय लास्ट ऑप्शन टू गिव देम द चॉइस. नहीं, मैंने पहले ही भी कहा कि मैं कोई पोस्ट या सिर्फ चुन के आने के लिए, क्या मंत्री बनने के लिए, एमएलए बनने के लिए ये नहीं कर रहा हूँ. मुझे जो लोग मेरे पिताजी के साथ ये पार्टी बड़ा करने में ये थे 30 साल जिन्होंने काम किया है, आई ओ इट टू देम दैट आई शुड गिव देम अ गुड ऑनेस्ट इंटीग्रिटी. जो मेरे पिताजी की इमेज थी वैसे उनको मैं चॉइस दूँ. मैंने पार्टी में से ये चॉइस देने की बहुत कोशिश की. अनफॉर्चुनेटली आई एम नॉट गिवन दैट चांस. That in BJP nobody gets anything on a platter. You have to work to earn your place in the BJP. How do you react to that? I agree. I am not asking anything on the platter. That's why I am not accepting
options. उत्पल सर, I am fighting it out because my father was a fighter. फडणवीसांचं एक विधान होतं की मनोहर पर्रीकरांचं गोव्याच्या विकासात खूप मोठं योगदान आहे, पण त्यांचे चिरंजीव म्हणून तुम्हाला तिकीट देता येणार नाही, काम दाखवावं लागेल, अशी सगळ्यात आधी पहिली प्रतिक्रिया तो मी त्यांची आली. दुसरे ऑप्शन्स कसे ॲक्सेप्ट करू शकतो? ते ऑप्शन्स का आले? सो हा तो प्रश्न आहे. मी चिरंजीव म्हणून जर मागणार होतो तिकीट तर गेल्या वेळेस मागायचो. आय वुड हॅव इन्सिस्टेड ऑन दॅट. तेव्हा पार्टीने सांगितलं, मी ऐकलं. आता जे डिसिजन झालेले आहेत, कुठेतरी तुमचे कोर बिलीफ्स असतात, त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा जातात तेव्हा तुम्हाला काहीतरी जो कॅन्डिडेट दिला आहे त्याच्याबद्दल मी ते बोलायला पण मला लाज वाटणार. सो असं पणजीत जिथे 30 वर्ष ही पार्टी मोठी केली आहे, असं असताना 2 वर्ष कोणतरी दुसरीकडून आलेला याला दिल्यामुळे विथ सच अ रॅपशीट मला काही एक चॉईस राहिलेलं नाही. मला ते लोकांकडे जावं लागतं. आणि जे लोकांनी वडिलांना एवढी वर्ष पार्टीच वाढवायला हे केले ते माझ्याबरोबर आहे. अनेक पक्षांनी तुम्हाला ऑफर्स दिलेले आहेत पाठिंबा. जे जुने कार्यकर्ते असले त्यांचे खूप जणांचे अन्याय झालो, त्यातूतलं तू एक असं तुका दिसतं तुझेरूय अन्याय झालो. ना अहो अन्याय झाला म्हणून काय करणार? अहो लोकांखातीर करता. अन्याय झालो इट इज फाईन. लास्ट टाइम झालो. अनेक पक्षांच्या तुम्हाला ऑफर्सही आहेत आणि पाठिंबाही देऊ इच्छितात. भाजप आता फॅमिली राजकडून कपल राजकडं, म्हणजे दोघांना सतत एक वन पार्टी वन मॅन अशी पॉलिसी होती. ती पार्टी आता कपल राजकडे चालण्याची वाटतं. ते तुम्ही त्यांना विचारावं लागतं. हे सगळ्यांना माहिती आहे. अनेक राजकीय पक्षांकडून जेव्हा माझे वडील ॲक्टिव्ह होते तेव्हा मी कधीच तुम्हाला दिसलं नसणार की मी कुठे पुढे येऊन काय माझं वजन हे करतं. आता मला म्हणजे लोकांकरता जे मला माझ्याबरोबर आहेत त्यांच्याकरता हे करावं लागतं. अनेक राजकीय पक्षांचे तुम्हाला ऑफर्स आहेत, काही जण तुम्हाला पाठिंबाही नाही, मी देण्याचे. माझ्याच पार्टीकडून ऑफर्स घेत नाही. दुसऱ्या पार्टीचा ऑफर्स करायचा विचार पण येत नाही. माझ्या मनात पण येऊ नाही शकत, डोक्यात पण येऊ नाही शकत दुसऱ्या पार्टींचा विचार. मी काय हे माझ्या पार्टीकडे सुद्धा मला काहीतरी ऑप्शन किंवा मला काहीतरी पोस्ट किंवा ह्याच्याकरता करत नाही. त्यांनी ते ऑप्शन्स वगैरे सांगितले. मला लोकांना ऑप्शन द्यायचे. माझा विचार गोव्याच्या लोकांचा आहे आणि त्यांना ऑप्शन हा पणजीतून जिथे माझं लोकांबरोबर संबंध आहेत, कार्यकर्त्यांबरोबर संबंध आहे, त्यांना ऑप्शन द्यायचं आहे. हा माझ्यासाठी ऑप्शन नाही. त्यांनी जर ऑप्शन मला रिजेक्ट केलं तर ठीक आहे, ते त्यांचं मी मान्य करणार. पणजीच्या लोकांचं ऑब्वियसली माय नेम वॉज देअर बट समहाव इट वॉज रिमूव्ह. कोणी काढले नाव तुमचे? ते म्हाका तुका खबर आसतलें. हांवें सांगपाची गरज ना. लोकांक खबर आसा. उत्पन्न तुम्ही अपक्ष निवडणूक लढवत आहात, पण भाजप सोडणार का? अपक्ष इट इज अ निवडणूक टेक्निकल थिंग. मनात भाजप माझ्या रोज असणार. भाजपने मला सोडलंय का ते तुम्ही विचारायला. पर्रीकरांनी बांधलेले पक्ष आणि भाजपची ओळख तुम्ही कसं बघता? आज सगळे जुने जाणते आहेत त्यांना बाहेर त्यातलं पर्रीकरांचं सारखं तुम्ही वारसा असून तुमचं नाव बाजूला ठेवलं जातं. आजच्या गोव्यातल्या भाजपचं काय झालं? नाही ते मी त्यांना तुम्ही तो प्रश्न विचारा. मला लिमिटेड ऑप्शन्स आहेत सध्या आणि यावेळी मी पणजीच्या लोकांना ऑप्शन द्यायचं म्हणून हे पुढे आले. तुमका 2 ऑप्शन खंयचे दिले बीजेपीन? ते टाणी सांगचे. हांव सांगता. पण ज्यांना तिकीट देण्यात आलंय भाजपच्या वतीनं ते म्हणतात आम्हाला मनोहर पर्रीकरांचा वारसा पुढे न्यायचा आहे. नेमकी तुमची कमेंट काय याच्यावरती? नो कॉमेंट्स. आणि ते असंही म्हणतायत की तुम्ही आणि ते एकत्र येऊन विजय संपादित करून तो मनोहर पर्रीकरांना समर्पित करतो. पण आता ज्यांना तुला उत्पल उमेदवारी नाकारल्या त्यांना तो तुझ्या बाबाचा फोटो त्यांनी वापरपाक दिसला पाहिजे. ना तशें आय डोंट वॉन्ट टू गो इन सच थिंग्स. तांकां बाबा जे करूंक जाय ते तांणी हांव म्हणजे सिंपल आसा. हांवें कित्याक हांव हें करता हे हांव कितें तरी म्हजे वॅल्यूज आसा ताच्या खातीर करता आनी ते म्हज्या बरोबर जे लोक आसा आय ओ इन टू दॅम टू डू दीस. Utpal, can you say what these values are that you are seeing dissipating from the BJP, the ones that you are trying to promote? No, I don't want to let people know. People know what kind of, they can see my profile and they can see the profile of the candidate which the party has given and how is it possible for a person like me to just accept it. One So more thing, not and, possible. you had earlier said that
they don't want another Parrikar because you were declined this ticket in 2019 also. So do you think there is no place for Manohar Parrikar's legacy It's now? up to them to answer. I have to fight it out with the people. निकाल येतील त्यात जर तुम्ही निवडून आलात तर मग तुमची भूमिका काय असेल? सरकार बनवताना ते तुमची- मी गोव्यांच्या लोकांपर्यंत नंतर नॉमिनेशन फाईल BJP केलं. central leadership, did they reach out to you? Did they say no contest on you? Were they in touch? As in, you feel that the It state and the was central leadership. always in the touch, but I cannot negotiate anything for myself. It is not. I'm not doing it for something for myself. उत्पल तुम्ही तुमच्या खातीर नेगोशिएट करिना म्हणटा पण उमेदवारी तुम्ही तुमकांच मागता न्हू. हय ती म्हजी ते कितें हें आसा पणजेन ताच्या वेगळोच हांव मागतालो पण हांव कितें म्हाका वेगळे ऑप्शन जाय किंवा हें जाय आय एम रेडी टू फेस द वॉट एवर कॉन्सिक्वन्सीस अँड फायट इट आउट विथ द पीपल आय एम डुईंग इट फॉर द सपोर्ट आय हॅव अमंग द पीपल कोणाला थँक्यू होतंय असं वाटतं तुम्हाला? State leadership of BJP is responsible for whatever happened to you. थँक्यू उत्पलबाब शेवटचा प्रश्न आताचे राजकारण बघता मनोहर पर्रिकर यांची कमी भासते का? नाही हे मी का कसं सांगू ते लोक सांगणार लोकांनी सांगितलं थँक्यू So, but that